2 डिसेंबर 1984 ची मध्यरात्र आणि 3 डिसेंबरची पहाट. गुलाबी थंडीत सारं भोपाळ शहर गाढ झोपलेलं होतं. आपल्या पुढे नेमकं काय लिहून ठेवलंय याची कोणालाही जाणीव नव्हती. उद्याचा सूर्योदय आपल्याला कधीही पाहायला मिळणार नाही याचा विचारही कोणाच्या मनाला शिवला नव्हता. आजच्या रात्रीनंतर आपलं आयुष्य कायमस्वरूपी बदलून जाणार आहे. या रात्रीचा काळोख आयुष्यभर आपल्यासोबत असणार आहे याची हलकीशी भनक कोणाला लागली नव्हती. त्या रात्री जगात एक अशी घटना घडली जी त्याआधी कधीच झाली नव्हती. भोपाळच्या युनियन कार्बाइड या फॅक्टरीतून विषारी वायू गळती झाली, ज्यात हजारो लोकांचा जीव गेला. लाखोंना कुठल्या ना कुठल्या व्याधी बळावल्या. काहींना कायमचं अंधत्व आलं. हजारो लोकांना अपंगत्व आलं. अनेकांच्या प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम झाला. काहींच्या पुढच्या पिढ्यांना तर आजही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आजच्या फिल्मी फ्रायडे मधून आजवर या घटनेवर आधारित कोणते सिनेमे, वेब सिरीज, डॉक्युमेंटरी आल्यात, त्यांचा नेमका फोकस काय होता याबद्दल आपण बोलणार आहोतच. मात्र 2-3 डिसेंबरला यंदा या घटनेला 40 वर्ष होत आहेत. त्या निमित्तानं त्याचाही आढावा आपण घेणार आहोत. तेव्हा पाहत रहा फिल्मी फ्रायडे. युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन ही अमेरिकेची मूळ कंपनी. या कंपनीची उपकंपनी युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ही भारताच्या भोपाळमध्ये होती. कंपनीच्या माध्यमातून कीटकनाशकांची निर्मिती केली जायची. या कंपनीमध्ये सेविन नावाचं एक कीटकनाशक तयार केलं जायचं. त्यासाठी मिथाइल आयसोसायनेट आणि इतर काही द्रव्यांचा वापर केला जायचा. मिथाइल आयसोसायनेट वायू रूपात आलं तर किती घातक ठरू शकतं याची या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या वरिष्ठांना चांगलीच कल्पना होती. त्यामुळे जमिनीखालच्या थंड टाक्यांमध्ये हा विषारी वायू साठवला जायचा. मात्र निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे लाखो लोक बाधित होऊ शकतात या बाबीकडे फार काही लक्ष दिलं गेलं नव्हतं. तर नेमकं झालं काय की 2 डिसेंबरच्या रात्री पाण्याच्या टाक्यांची सफाई करताना जुनाट गंजलेल्या पाईप्समुळे पाईप्सना लीक होते. त्यातून पाणी मिथिल आयसोसायनेट जिथे द्रवरूपात साठवला होता त्या E610 या क्रमांकाच्या टाकीपर्यंत गेलं. या टाकीमध्ये तेव्हा तब्बल 42 टन इतका वायू द्रवरूपात साठवलेला होता. त्यातून रासायनिक अभिक्रिया झाली आणि यातून अत्यंत विषारी वायू तयार झाला. हा वायू अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा होता. त्याची गळती सुरू झाली. या वायूने तिथल्या कामगारांना सुरुवातीला चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा काही लक्षणांनी ग्रासलं आणि अगदी थोड्या वेळातच त्यांचे प्राण घ्यायला या वायूने सुरुवात केली. मिथाइल आयसोसायनेट आणि त्यातून तयार झालेली इतर वायू यांचा हवेत एक ढगाचा गोळा तयार झाला. या ढगाच्या गोळ्यात हायड्रोजन सायनाइड, फॉस्जेन, हायड्रोजन क्लोराईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, मोनोमिथिल अमीन, कार्बन डायऑक्साईड असे अनेक घातक वायू मिसळले होते. हा वायू जड असल्याने तो खालच्या पातळीवरून वाहू लागला. त्यामुळे कंपनीच्या आसपासच्या साऱ्या वस्त्या आणि गावांमध्ये तो पसरला. मात्र सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे हा वायू प्रचंड लोकसंख्या असलेल्या भोपाळच्या दिशेने निघाला आणि मग विध्वंसाला सुरुवात झाली. राहत्या घरात लोकांना कामगारांसारखीच लक्षणं जाणवू लागली आणि लोक भीतीने सैरावैरा पळू लागले. पोलिसांना बातमी कळाल्यावर त्यांनी तातडीनं कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र एकाही अधिकाऱ्यानं प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नेमकं काय घडलं याचा कोणालाही अंदाज येत नव्हता. सगळीकडे हाहाकार माजला होता. हा वायू फुफ्फुसांवर घावा घालणारा असल्याने श्वास घेऊनच लोक तडफडून मरू लागले. आजारी लोक, लहान मुलं, स्त्रिया यांना या वायूने पहिल्या झटक्यात टार्गेट केलं. रुग्णालयांमध्ये हजारो लोक येऊन धडकू लागले. मृतदेहांचा खच पडू लागला.
मृतदेह ठेवायला सुद्धा रुग्णालयात जागा उरलेली नव्हती. कुत्री, मांजरं, गाय, बैल असे हजारो प्राणी जागीच गतप्राण झाले. 3,000पेक्षा अधिक लोकांचा यात मृत्यू झाला, अशी शासनाची अधिकृत आकडेवारी सांगते. मात्र यात 15,000पेक्षाही अधिक लोकांनी आपला जीव गमावला असल्याचं अनेक अहवाल सांगतात. हजारो झाडं या वायूमुळे नष्ट झाली. हिंदूंना पेटवायला स्मशानभूमी आणि मुस्लिमांना दफन करायला कब्रस्थानं अपुरी पडू लागली. त्यामुळे एकाच खड्ड्यात अनेक मुस्लिमांना दफन केलं गेलं, तर एकाच चितेवर अनेकांना जाळलं गेलं. या व्यतिरिक्त कित्येक मृतदेह पाण्यात सोडून देण्यात आले. सगळीकडचं पाणी दूषित झालं. शासनाने हा युनियन कार्बाइडचा प्रोजेक्ट त्वरित बंद केला. ऑपरेशन फेथ ही मोहीम शासनातर्फे राबवली गेली. यातून लोकांवर उपचार करणं, त्यांचं पुनर्वसन करणं अशा काही सकारात्मक गोष्टी केल्या गेल्या. पण प्रश्न उरतो तो हा की हे सगळं नेमकं झालं कसं? एक तर युनियन कार्बाइड हा प्रोजेक्ट ज्या कंपनीत उभारला गेला होता ती कंपनी कुचकामी झाली होती. तिथल्या पाईप्स, टँक, टाक्या यांचं आयुष्य कधीच संपलं होतं. शिवाय सुरक्षिततेसंदर्भातली पुरेशी खबरदारीही घेतली गेली नव्हती. तिथल्या मालाला उठाव नसल्याने कंपनीला तोटा होत होता. त्यातून अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी बजेट कापलं गेलं होतं. सेफ्टीच्या सगळ्या नियमांना डावललं गेलं होतं. काही पत्रकारांनी संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याकडे कुणीही गांभीर्यानं पाहिलं नाही. कंपनीतले कामगारही अकुशल कामगार होते. त्यामुळे अशा आपत्तीच्या वेळी नेमकं काय करायला हवं, कोणती खबरदारी घ्यायला हवी याची त्यांना पुरेशी जाणीव नव्हती. यातून एकूणच आपली भ्रष्ट व्यवस्था दिसून येते. भोपाळ गॅस दुर्घटना ही आपल्या भ्रष्ट यंत्रणेचंच अपत्य आहे. या घटनेनंतर कंपनीचा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन अँडरसन भारतात आला. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र तो जामिनावर सुटला आणि अमेरिकेत पळून गेला. यानंतर तो कधीही भारतात परतला नाही. 2014 मध्ये त्याचा मृत्यू झाला. या संदर्भातल्या केस कोर्टात लढल्या गेल्या आणि 3.3 अब्ज डॉलरची नुकसान भरपाई म्हणून मागणी केली गेली. सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीने 1989 मध्ये $47 कोटी नुकसान भरपाई देऊन कंपनी सोबत तडजोड झाली. यातून अगदी तुटपुंजी रक्कम अपघातग्रस्तांना मिळाली. कित्येकांपर्यंत ती पोहोचली सुद्धा नाही. जगातील सर्वात मोठी मानवनिर्मित दुर्घटना असं या भोपाळ गॅस दुर्घटनेचं वर्णन केलं जातं. आजही या दुर्घटनेचे घाव पीडितांच्या मनावर जसेच्या तसे आहेत. किती जण अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या दुर्घटनेवर काही सिनेमे, वेब सिरीज आणि डॉक्युमेंटरी बनवल्या गेल्यात. त्यातून या दुर्घटनेचा आढावा घेतला गेला. यातला एक सिनेमा म्हणजे भोपाल एक्सप्रेस. महेश मधाई यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 1999 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात के मेनन यांची प्रमुख भूमिका होती. यातून एका विवाहित जोडप्याची कथा, कंपनीचा हलगर्जीपणा आणि पीडित यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. भोपाल प्रेयर फॉर अ रेन हा रवी कुमार दिग्दर्शित एक बिग बजेट असलेला सिनेमा 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात राजपाल यादव यांची प्रमुख भूमिका होती. यासोबतच प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते मार्टिन शीन यांनी कंपनीचा मालक वॉरेन अँडरसन यांची भूमिका केली होती. सिनेमात कंपनीचा झालेला निष्काळजीपणा आणि त्यात भरडले गेलेले कामगार आणि आसपासची वस्ती असं कथानक होतं. या घटनेवर अनेक डॉक्युमेंटरीही बनवल्या गेल्या. त्यातली एक डॉक्युमेंटरी म्हणजे भोपाली. वॅन कार्लसन यांनी या डॉक्युमेंटरीचं दिग्दर्शन केलं होतं. या डॉक्युमेंटरीमध्ये या दुर्घटनेत जे वाचले होते त्यांची आताची परिस्थिती आणि त्यांना न मिळालेला न्याय या संदर्भात ते सगळे व्यक्त झाले आहेत. संभावना नावाची एक डॉक्युमेंटरी 2012 मध्ये बनवण्यात आली होती. ही घटना घडली त्यावेळी तिथल्या संभावना क्लिनिकने पीडितांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले होते. लिव्हरपूल युनिव्हर्सिटीच्या 2 विद्यार्थ्यांनी क्लिनिकच्या याच कामावर डॉक्युमेंटरी तयार केली.
युनियन कार्बाइडमध्ये काम मिळाल्याने आपल्याला उत्तम रोजगार मिळेल आणि आपलं भविष्य उत्तम असेल असं कामगारांना वाटलं होतं. ती स्वप्न आणि वाट्यास आलेला स्वप्नभंग, शिवाय कधीही न संपणारं दुःख ज्यांच्या नशिबी आलं, त्यांच्यावर बेतलेली एक डॉक्युमेंटरी म्हणजेच वन नाईट इन भोपाल. ही डॉक्युमेंटरी 2004 मध्ये प्रदर्शित झाली होती. अगदी अलीकडेच नेटफ्लिक्सवर द रेल्वेमॅन नावाची वेब सिरीज आली, जिला प्रेक्षकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. 1984 मध्ये घडलेल्या या घटनेच्या वेळी रेल्वेच्या लोकांनी अनेकांचा जीव वाचवला. त्यांनी दिलेल्या अत्यंत मोलाच्या योगदानावर या सिरीज मधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आर माधवन, के के मेनन, दिवेंदु शर्मा, बाबिल खान यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. जुही चावला यांचाही यात कॅमिओ आहे. शिव रवेल यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलंय. सिरीज मधील कलाकारांच्या परफॉर्मन्सचं आणि प्रोडक्शन व्हॅल्यूचं फारच कौतुक होत आहे. या दुर्घटनेने जगभरातील कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला. त्यानंतर काही कायदेही करण्यात आले. यापुढे अशी काही घटना घडू नये अशी आपण आशा करूया आणि इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या फिल्मी फ्रायडे मध्ये. तोपर्यंत